अरे महादा यंदा शेतात मका करावी म्हणतो. कोणतं बियाणं वापरू रे? अरे कोणतं बी वापर, त्यात काय विचारायचं. अरे पेरलं की उगवणारच. नाही तात्या, यामुळेच तर आपले शेतकरी मागे आहेत. कारण आपण चांगलं बियाणं वापरत नाहीत. पेरलं की उगवणारी तर सर्वच बियाणं असतात, पण जर अधिक उत्पन्न पाहिजे असेल तर फक्त एलोरा नॅचरल सीड्सच बियाणं लावायचं. आता मका लावतोय तर फक्त एलोरा क्रांती 56च लावायची. म्हणजे त्यानं जास्त फायदा होतोय का? होय, एलोरा नॅचरल सीडचं बियाणं लावलं की जास्त फायदा होतो, कारण उत्पादन जास्त मिळतं आणि बाजारभाव सुद्धा जास्त भेटतो. एलोरा क्रांती 56 मक्याचं बीज लावून बघ, मालामाल होशील मालामाल. ठरलं तर मग आता याच्या पुढे येलोरा नॅचरल सीड्सच बियाणं वापरणार. हा, आणि यंदा येलोरा क्रांती 56चाच मका लावणार. आणि एवढंच नाही बरं का, माझ्या समध्या मित्रासनी बी सांगणार की तुम्हाला मक्याचं उत्पन्न जर भरघोस पाहिजे असेल तर फक्त न फक्त येलोरा क्रांती 56चंच बीज वापरा. एलोरा क्रांती, किसानों की क्रांती, भारतीय शेतकऱ्यांचा भरोसा. एलोरा नॅचरल सीड्स, ईच अँड एव्हरी सीड इज प्रॉमिस.